1.5 वर्षात हे कंप्लीट होतील. निळं क्षार समुद्र होईल, प्रदूषण कमी होईल. का नाही केलं? काँक्रीटचे रस्ते का नाही केले? का खड्ड्यातून लोकांचा प्रवास दिला? का लोकांचे ॲक्सिडेंट घडवले? का माणसं मेली? याला जबाबदार कोण? आणि रिपेअरवर किती पैसे खर्च केले डांबराच्या, हे कोण मोजणार? हा जनतेचा पैसा. आता काँक्रीटचे रस्ते आम्ही केले 2 फेजमध्ये. चहलला बोलावलं, बोले आम्हाला काँक्रीटचे रस्ते करायचे आहेत. बोले हां आम्ही 50 किलोमीटर दरवर्षी करतो. का नियम आहे का? बोलो का कायदा आहे का काय? नहीं नहीं वो उतना बोलते आदेश होता है. बोले आदेश लोकांसाठी आपल्याला हे 50-50 किलोमीटर केले तर किती वर्ष लागतील? मला 2 फेजमध्ये 2 फेजमध्ये करावे लागतील. अख्खी मुंबई एकटा करता येत नाही. ट्रॅफिक सुरू झालं काम 7,000 कोटीचं. आणि आता पहिला फेज मेमध्ये कंप्लीट होईल. दुसरा फेज पुढच्या वर्षामध्ये कंप्लीट होईल. 25-30 वर्ष या मुंबईला खड्डा पडणार नाही. हे सगळं बंद होणार ना रिपेरिंगमध्ये. खड्डा पडणार, तिकडे खड्डा पडेल आणि हा खड्डा बुजेल आणि लोकांच्या गाड्या चांगल्या चालतील आणि ॲक्सिडेंट होणार नाही.